केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावेळी विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर जारी। चला लुटायला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं, टीजर मध्ये विशेष उल्लेख। जगाला दाखवून देऊया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून केशव उपाध्येंचा खळबळजनक दावा। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात असल्याची केशव उपाध्येंची माहिती। उपाध्येंच्या दाव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा आणखी एक टीजर समोर। शिंदेंनी मेळाव्याचं ठिकाण बदलल्यानंतर टीजरमधून शिंदेंना डवसण्याचा प्रयत्न। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग। शिवाजी पार्क परिसरामध्ये ठाकरेंकडून जोरदार बॅनरबाजी। मेळावा निष्ठावंतांचा असा बॅनरवर उल्लेख। पंढरपुरात अभिषेकसाठी उत्तर प्रदेशहून आणलेलं पाणी वापरण्यात येतं असल्याचा महर्षी वाल्मिकी संघटनेचा आरोप। संबंधित घटनेचा संघटनेकडून निषेध। तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगलसूत्र मी चोरलं सांग लोकांना। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतरही पडळकरांनी पातळी सोडली। रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर। रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही। कर्जाचे हप्ते जैसे थेच राहणार। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा कहर सुरूच आहे। त्यामुळे तालुक्यातील 191 गावं अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत। कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालंय। 75,000 शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसलाय। जळगावातील देवगाव शिवारात किरणा नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। इथले शेतकरी रामदास सोनवणे यांच्या शेतातील तब्बल 10 एकरांवरील पांढरं सोनं जमीनदोस्त झालं असून लाखोंचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात हिंगोनी या गावातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला। मका, तूर, कापूस ही सगळी पिकं जमिनीसहित वाहून गेली आहेत। वैजापूर तालुक्यातील सारंगी नारंगी या धरणातील पाण्यानं आमचं सगळं पीक खरडून वाहून गेलंय। अकोल्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पावसामुळे कापसाचं बोंड सडत असल्यानं पिकं पिवळी पडत आहेत। त्यामुळे यंदा कापसाची सिताद सुद्धा होऊ शकलेली नाही। स्वागत। सुरुवात एका मोठ्या बातमीनं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू झालेली आहे। त्यासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत। बॅनरवर पुन्हा एकदा निष्ठावंतांचा दसरा मेळावा अशा स्वरूपाचा आशय पाहायला मिळतोय। कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर शिवसेना उभाठा पक्षाला गेली 3 वर्ष दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क मैदान मिळतंय। यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं पार्क परिसरात चिखल झालाय। त्यामुळे दसरा मेळावा होईल की नाही अशी चर्चा होती, पण उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की शिवाजी पार्क परिसरात जोरदार तयारी सुरू झालेली आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, पाऊस तर काही थांबत नाहीये, अशा परिस्थितीत शिवाजी पार्कात दसरा मेळावा होतोय, काय अधिक सांगाल, कशी तयारी? खरं तर यावेळचा जो दसरा मेळावा आहे तो होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती, कारण महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आपण पाहतोय की मुसळधार पावसामुळे किंवा धरणांचं पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। विशेषतः मराठवाड्याला त्याचा एक मोठा फटका बसला होता। या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होणार किंवा नाही अशा पद्धतीची चर्चा होती, कारण शिवाजी पार्क परिसरामध्ये सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालेला असल्यामुळे आत्ताच्या घडीला शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या
प्रमाणावर चिखल झालेला आहे आणि त्यामुळं हा दसरा मेळावा यंदाच्या वर्षी रद्द होतो की काय अशी चर्चा असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आणि त्यानुसार आता दसरा मेळाव्याची तयारी सुरू झालेली आहे. मी सध्या शिवाजी पार्क परिसरामध्येच आहे. माझ्या मागच्या बाजूला सुद्धा तुम्ही पाहत आहात की बॅनर लावण्यात आलेले आहेत. ही कमान जी आहे ते प्रवेश करण्यासाठीचं गेट क्रमांक 6 आहे. इथून सर्वसामान्य शिवसैनिक जे आहेत त्यांना प्रवेश करता येणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी आपण हे अजून एक मोठं बॅनर लागलेलं या ठिकाणी पाहतो आहोत, ज्याच्यावर आपल्या निष्ठावंत शिवसैनिक याचं एक पत्रच जे आहे ते छापण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही आपले सर्वसामान्य शिवसैनिक आहोत, पण आमच्या मनात रक्तात फक्त शिवसेना आणि तुमच्याबद्दलचं निस्सीम प्रेम आहे आणि त्यामुळं आमच्या श्वासात शिवसेना आहे, आमच्या विश्वासात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. साहेब तुमचे पाऊल आमच्यासाठी आदेश आहे आणि म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर या दसरा मेळाव्याला येणार असं या ठिकाणी छापण्यात आलेलं आहे. स्थानिक जे युवा सैनिक आहेत त्यांच्या वतीनं हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की एकूणच दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ती शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे. ठिकठिकाणी मग ते सेना भवन असो किंवा पुढचे जे 2 चौक आहे त्या 2 चौकांमध्ये असो बॅनर्स लावण्यात आलेले आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे बॅनर लावण्यात आलेलं आहे. एकूणच यावेळेचा मेळावा जो आहे तो कसा होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः राज्यामधली जी अवकाळी पाऊस आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं दसरा मेळाव्यातून काय मार्गदर्शन करतात. विचारांचं सोनं लुटण्यासाठी हा दसरा मेळावा केला जातो आणि त्यामुळे या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण शिवसैनिकांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. नक्की प्रणाली, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. पूर परिस्थितीनं शेतकरी आणि सर्वसामान्य संकटात सापडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता भारतीय हवामान खात्यानं आणखी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. दिवाळीच्या काळात कोकणात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयानं 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय. यामध्ये मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष आणि चिपळूण पनवेल मेमू विशेष या गाड्यांचा समावेश असेल. मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुसाट होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच नवनवीन उपाययोजना काढत असतं आणि अशातच आता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनानं पश्चिम रेल्वे मार्गावर नवी स्थानकं उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि यामुळे प्रवाशांचा चांगलाच फायदा होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता विना अडथळा उड्डाणं होऊ शकणार आहेत. या विमानतळाला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून एरोड्रोम लायसन्स जारी करण्यात आले. राज्यातील कर्करोगाच्या वाढत्या गंभीरतेकडे पाहता उपचार, मनुष्यबळ आणि संशोधन यांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना 18 रुग्णालयांमधून त्रिस्तरीय दर्जेदार कर्करोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण आखण्यास मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवलाय. म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्यापासून पुढील 5 वर्ष हे घर गाळेधारकाला विकता येत नाही, पण यापुढे मात्र म्हाडाच्या सोडतीतील घराचा ताबा मिळाल्यानंतर ते केव्हाही विकण्याची मुभा विजेत्यांना आणि गाळेधारकांना मिळण्याची शक्यता आहे. हिंदुस्थाननं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलंय. गेल्या वर्षभरात सोन्यानं भारतीय शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा दिलाय. त्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत झालेत. तसंच सोन्यानं विक्रमी उच्चांक गाठलाय. देशातील सोन्याचं मूल्य हे 30 लाख कोटींवर पोहोचलंय, जे अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेनं कठोर नियम लागू करूनही सोन्याच्या कर्जात प्रचंड वाढ झाली आहे. सोन्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे लोक बँका आणि एनबीएफसीकडून सोनं गहाण ठेवून कर्ज घेत आहेत. आरबीआयनं प्रसिद्ध केलेल्या मासिक बुलेटिननुसार चालू आर्थिक वर्षात जुलैपर्यंत सोन्यावर कर्ज घेण्याचं प्रमाण तब्बल 122% वाढलेलं आहे. राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं नुकसान झालं असून अजूनही काही भागात पूरस्थिती आहे आणि त्यामुळे 2025-26 मधील ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन 5 रुपये कपात करण्याच्या निर्णयाला देखील मान्यता देण्यात आली. यंदाच्या हंगामात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला कापूस खरेदीसाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं घेतलाय. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळ लवकरच पणनसोबत करार करण्याची शक्यता आहे. मात्र सध्या पणनकडे निधी उपलब्ध नसल्यानं महासंघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये नदीपात्रातील गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्यांमुळे गंभीर अडचण निर्माण झालेली आहे. पंपिंग स्टेशनमधील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. असं असलं तरी त्यासाठी 2 दिवस लागणार आहे. त्यामुळे या दरम्यान पाणी पुरवठा मंदावणार आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवस ठाणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाला गेल्या 3 महिन्यांपासून मोठ्या तोट्याला सामोरं जावं लागतंय. मुसळधार पावसामुळे दररोज सरासरी 3 ते 4 कोटी रुपयांचं नुकसान होत असून विशेषतः मराठवाड्यातील तडाख्याचा अधिक फटका बसल्याचं स्पष्ट सांगण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या जुन्या बसला HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत महामंडळानं 12,341 नंबर प्लेटची ऑर्डर दिली असून त्यापैकी 11,268 प्लेट मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. दसऱ्यासाठी फुल बाजार बहरला असून गुरुवारपर्यंत पुण्याच्या मार्केट यार्डातील घाऊक फुल बाजार दिवसा आणि रात्री देखील सुरू राहणार असून बुधवारी झेंडूची आवक वाढणार आहे आणि मंगळवारी घाऊक बाजारात 1 किलो ओल्या झेंडूला 30 ते 40 रुपये आणि चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडूला 100 ते 120 रुपये दर मिळाले.